नमस्कार मंडळी, मी सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बटाट्याचा मस्त लांब सडक पांढरा शुभ्र असा किस कसा तयार करायचा व खास असा एक पदार्थ तुम्ही जर ह्यामध्ये टाकला तर तुमचाही बटाट्याचा किस एकदम पांढरा शुभ्र होतो आणि एकदम असा जाडसर बटाट्याचा किस कसा करायचा ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल असल्यामुळे नक्की सबस्क्राइब करा। तर इथं मी 1 किलो बटाटे घेतलेले आहे, छान मोठे असे आकाराचे बटाटे घेतलेले आहेत वेफर्सला, आणि बटाट्याचा किसला मोठेच असे मोठ्या आकाराचे बटाटे तुम्ही घेऊन छान असं साल काढून घ्यायचं। आणि अशा पद्धतीची खिसणी किंवा लाकडी खिसणी सुद्धा असते, त्या खिसणीवर असा आडवा बटाटा ठेवायचा आणि खालच्या साईडला एकदाच घसरा द्यायचा, अजिबात वर अजून तसंच बटाटा आपल्याला खाली जसा घेऊन जातो तसंच आणायचा नाही, त्यामुळे तुकडे पडतात बटाट्याचे किस, ज्याने असे लांब लांब आकारामध्ये किस पडत नाही। त्यासाठी खिसणीवर एकदाच असा खालच्या साईडला घसरा द्यायचा। तर तुम्ही किस करताना या 2-3 छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर अगदी तुमचाही बटाट्याचा किस लांब सडक आणि पांढरा शुभ्र होतो। तर असा एकाच साईडला आपण खालच्या साईडला घसरा द्यायचा, अजिबात वर घ्यायचा नाही, त्यामुळे आपला जो किस आहे तो तुटला जातो। तर अशाच पद्धतीनं तुम्ही छोट्या खिसणीनं किंवा मोठी लाकडी जी खिसणी असते ती सुद्धा घेतलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीनं बघा संपूर्ण मी असा किस बनवून घेते, आणि हा मी 1 किलोचं तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी बघा इथं संपूर्ण मी अशा पद्धतीनं किस खिसून घेतलेला आहे, आणि 2-3 पाण्याने छान असं आपल्याला हे किस धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे पांढरं पाणी आहे ते निघून जातं। तर अशा पद्धतीनं संपूर्ण मी हा किस 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता आपण हे रात्रभरासाठी किंवा 4 ते 5 तासासाठी तुम्ही ठेवलं तरीही चालेल। तर इथं खास एक गोष्ट म्हणजे त्रुटी जर ह्यामध्ये टाकली तर आपला केस पांढरा शुभ्र होतो आणि खायला पण कुरकुरीत लागतो। तर त्रुटीचा हा खडा आहे, 2 मिनटं ह्याच्यामध्ये ह्या पातेल्यात किंवा भांड्यामध्ये फिरवायचा, जेणेकरून जो केस आहे तो पांढरा शुभ्र होतो आणि अजिबात लालसर होत नाही। तर बघा अशा पद्धतीनं रात्रभरासाठी तो खडा त्यामध्ये टाकून दिलेला आहे, आणि असा लांब सडक आपला हा केस रात्रभरासाठी ठेवून द्यायचा आहे झाकून। तर बघा सकाळी अशा पद्धतीने आपला हा केस थोडासा मस्त असा कडक होतो। तर आता आपण ह्यातलं पाणी काढून टाकून गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे। छोटं मोठं तुमचं केस जेवढ्या प्रमाणात आहे तेवढं तुम्ही ह्यामध्ये पातेलं ठेवून त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तर चवीपुरतं मी इथं मीठ टाकून घेतलेलं आहे, आणि झाकण लावून पाणी छान असं गरम झालेलं आहे आणि साधी उकळी आलेली आहे, त्यामध्ये मी आता हे बटाट्याचा किस टाकून घेते। तुम्ही खळखळ उकळी आल्यावर सुद्धा टाकू शकता। तर बघा अशा पद्धतीनं संपूर्ण आपला हा बटाट्याचा किस ह्यामध्ये टाकून छान असं शिजून घ्यायचा आहे, जास्त पण नाही आणि कमी पण नाही असं शिजवायचं आहे। तर 80% आपल्याला हा बटाट्याचा किस शिजवायचा आहे। थोडंसं नॉर्मल मऊसर होईपर्यंत ठेवायचा, जास्त जर मऊ झालं तर ते एकमेकाला चिटकणार आणि चांगल्या प्रकारे होणार नाही। तर अशा पद्धतीनं बघा संपूर्ण आता मी हे मिक्स करत शिजून घेते, आणि आपला हा किस आहे लवकर शिजतो, कारण की आपण बारीक खिसल्यामुळं जास्त काही वेळ लागत नाही। बघा अशा पद्धतीने तोडून बघायचा, तुटला खाऊन बघायचा, जर कचकच लागलं तर अजून 2 मिनटं ठेवायचं, आणि नॉर्मल मऊ लागलं तर लगेच आपल्याला एका चाळणीमध्ये हे काढून थंड करायला ठेवून द्यायचं। तर अशा पद्धतीनं आता बटाट्याचा किस चांगल्या प्रकारे माझा शिजलेला आहे। तर आता मी एका चाळणीत हे काढून घेते आणि 2 मिनटं पाणी नितळायला ठेवून देते। बघा अशा पद्धतीनं आपला मोकळा असा किस तयार झालेला आहे। उन्हामध्ये छान असं मी टाकून घेते। तर अशा पद्धतीने मोकळं आपणाला टाकायचं आहे, जेणेकरून किस एकमेकांना चिकटणार नाही आणि मोकळा वाळल्यावर सुद्धा तयार होईल। तर अशा पद्धतीने बघा संपूर्ण दूर अशा पद्धतीनं हा केस पसरून टाकायचा आहे। तुम्ही घरात वाळवलं तरीही चालेल, पण आता ऊन होतं त्यामुळे मी उन्हामध्ये हा केस टाकून घेते, आणि छान एका दिवसात आपला केस वाळून तयार होतो। तर बघा सकाळी मी उन्हात टाकलं होतं, संध्याकाळी अशा पद्धतीने आपला हा
बटाट्याचा पांढरा शुभ्र असा किस तयार झालेला आहे। तर बघा किती मस्त, अजिबात असा पिवळसर झालेला नाही आणि छान आपला हा बटाट्याचा किस तयार झालेला आहे। तुम्ही ह्या प्रमाणात 2 किलो 5 किलो किंवा कितीही करू शकता। त्रुटीचं पाणी किंवा त्रुटीचा खडा टाकून जर बनवलात तर अगदी पांढरा शुभ्र होतो। तर बघा किती मस्त फुललेला आहे। 2च मिनिटात छान असा फुलून येतो आणि जास्त गरम तेलात तळायचं नाही। तर ही रेसिपी किंवा ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा। अशा पद्धतीनं मस्त कुरकुरीत रेसिपी तुम्हाला पाहायच्या असेल तर माझ्या चॅनलवर मी अनेक वाळवण्याची रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। नक्की जाऊन बघा, चॅनलला व्हिजिट करा, साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। धन्यवाद।